मारामारी करणं, गुंडागर्दी करणं आणि उद्धट बोलणं आणि स्वतःला राजा समजण्याप्रमाणे ते वागणूक जे ठेवतात लोकशाहीमध्ये, या माणसांनी स्पष्टपणे माफी मागितलेली आहे की मी जी शिवीगाळ केलेली आहे त्याबद्दल मी माफी मागतो, पण मी माझा स्टँड बदलू शकत नाही. शिवाजी कोण होता हे म्हणणं चुकीचं आहे. बाकीच्या गोष्टींबद्दल मी माफी मागतो असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे त्यांनी आता जो कबुली जबाब दिलेला आहे त्या आधारे त्यांना त्वरित बुलढाण्यामध्ये असतील किंवा कुठे मुंबईला पळून गेलेले असतील, कारण की पळून जाण्याची त्यांची परंपरा आहे, तर ते कुठे पळून गेले असतील तिथून पकडून आणून त्यांना कोल्हापूरच्या पोलीस लॉकअपमध्ये लगेच डांबलं पाहिजे. हे समाजामध्ये मोकळेपणाने फिरण्यासाठी योग्य नसलेले व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची अशी मागणी आहे की त्यांनी जर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंद करून घेतला नाही आणि प्रशांत आबी आणि त्याच्या परिवारावर असंच दडपण भीतीचं सावट